हॅलो फ्रेंड्स, घरचा स्वयंपाक या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत मटण रस्सा. तर व्हिडिओला सुरुवातपासून ते शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धा किलो मटण घेतलेलं आहे आणि त्याच्या अंगापुरतं मीठ मी इथे वापरलेलं आहे. त्यामध्ये आपल्याला आता अर्धा चमचा हळद घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आता त्यामध्ये मी एक अर्धा कांदा लांबट असा चिरून यामध्ये ॲड केलेला आहे आणि तो सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे. आणि आता हे मटण आपल्याला 15 ते 20 मिनटं तरी मॅरिनेट करून ठेवायचं आहे. आता इथे भांड्यामध्ये मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 ते 3 मोठे चिरलेले कांदे घातलेले आहेत. आणि आता हे कांदे लाल रंगावर येईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता आपला जो कांदा आहे तो लाल रंगावर आलेला आहे. आता इथे मी यामधला थोडासा कांदा मसाला भाजण्यासाठी बाजूला काढून घेत आहे. इथे आपला कांदा लाल रंगावर आलेला आहे. आता ह्यामध्ये मी मिक्सरमधील वाटलेले 3 टोमॅटोची पेस्ट ह्यामध्ये ॲड केलेली आहे आणि आता ती व्यवस्थित आपल्याला 2 ते 3 मिनटं परतून घ्यायची आहे. आता इथे मी 1 चमचा जिंजर गार्लिक पेस्ट वापरलेला आहे आणि ते सुद्धा आपल्याला 2 ते 3 मिनटं असं परतून घ्यायचं आहे. आता इथे मॅरिनेट केलेलं जे मटण होतं ते मी यामध्ये ॲड करत आहे. आता आपल्याला हे मटण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता की मी हे मटण जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता या भांड्यावरती आपण एक प्लेट किंवा असेल तर एक छोटीशी परात यावरती आपल्याला ठेवायची आहे आणि यामध्ये मी आता अर्धा तांब्या पाणी घालत आहे. आता इथे मी यामधलं थोडंसं पाणी मटणामध्ये घालत आहे म्हणजे मटण आपलं भांड्याला लागणार नाही किंवा जळणार नाही. आता आपण असंच हे पाणी भांड्यावरती ठेवून 20 ते 25 मिनटं शिजवायला ठेवणार आहोत. आता मीडियम फ्लेमवरती ठेवून इथे 20 ते 25 मिनटं झालेली आहेत. तर आता आपण मटण चेक करूया शिजलंय की नाही ते. तर आता मी इथे यातला एक पीस काढून चेक केलेला आहे. तर अजूनपर्यंत आपलं जे मटण आहे ते शिजलेलं नाही. तर आता मी इथे परातमध्ये जे पाणी ठेवलेलं होतं ते आता आपण सगळं ह्यामध्ये ॲड करणार आहोत आणि आता परत एकदा 45 मिनटासाठी हे मटण शिजवायला ठेवणार आहोत. आता इथे जे मी मटण घेतलेलं होतं ते जास्त कवळंही नव्हतं आणि जुनही नव्हतं. त्यामुळे हे मटण शिजवायला आपल्याला कमीत कमी 1 तास तरी लागणार आहे आणि जर कवळं असेल तर आपलं मटण जे आहे ते अर्ध्या तासात शिजून येतं. आता इथे मी अर्धा किलो मटणासाठी फक्त अर्धा भाग खोबरं घेतलेलं आहे. इथे मी सुकं खोबरं वापरलेलं आहे. अर्धा चमचा जिरे, 2 ते 3 लवंग, 2 ते 3 मिऱ्या, 1 दालचिनीचा तुकडा आणि अर्धा चमचा सुके धने घेतलेले आहेत. इथे मी अगोदरच भाजलेला कांदा बाजूला काढून घेतलेला होता. तोच मी इथे मसाला भाजण्यासाठी वापरत आहे. तर एकदा आपण हा कांदा जो आहे परत गरम करून घेऊया आणि त्यामध्ये आपण जो काढलेला मसाला होता तो आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत. इथे मी जिरे, 2 ते 3 लवंग, मिऱ्या, दालचिनीचा तुकडा आणि सुके धने यामध्ये ॲड केलेले आहेत. आणि आता इथे व्यवस्थित आपल्याला हा मसाला जो आहे भाजून घ्यायचा आहे. इथे आपल्याला मसाला जो आहे तो जास्त भाजायचा नाही. त्यातनं फक्त एक छान असा वास येईपर्यंत आपल्याला हा मसाला भाजून घ्यायचा आहे. तर इथे आपला मसाला जो आहे तो भाजून झालेला आहे. आता मी तो दुसऱ्या प्लेटमध्ये काढून घेत आहे. आता ह्याच कढईमध्ये आपल्याला खोबरं जे आहे ते व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर हे खोबरं आपल्याला व्यवस्थित लाल रंगावर येईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित खोबरं भाजून घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपण जो अगोदर भाजून ठेवलेला जो मसाला होता तो आता आपण यामध्ये ॲड करणार आहोत आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत.
तर इथे आपलं खोबरं आणि मसाला व्यवस्थित मिक्स झालेला आहे आणि आता हे खोबरं आपण मिक्सरमध्ये घालून ह्याची बारीक पेस्ट करून घ्यायची आहे। तर इथे आपलं मटण जे आहे ते 1 तास झालेलं आहे शिजवायला ठेवून। तर इथे आपलं जे मटण ते आपण आता चेक करूया। तर इथे आपलं जे मटण आहे ते व्यवस्थित शिजत आहे आणि आता ह्यामधला मी एक पीस काढून यामधलं जे मटण शिजलं आहे की नाही ते आता आपण चेक करूया। तर इथे तुम्ही बघू शकता हे मटण जे आहे ते आता व्यवस्थित शिजलेलं आहे। मटण जास्त गरम असल्याकारणाने ते मला प्रेस करता येत नाही, त्यामुळे मी जराच तुम्हाला असं ओपन करून दाखवलेलं आहे आणि इथे आपलं जे मटण आहे ते शिजलेलं आहे। तर आता आपण जे वाटण करून ठेवलेलं होतं खोबऱ्याचं ते आपण ह्यामध्ये ॲड करणार आहोत। तर इथे मी खोबरं जे आहे ते पूर्ण ह्यामध्ये ॲड केलेलं आहे आणि आता इथे मी जे मिक्सरला लागलेला जो मसाला होता तो पण मी धुवून ह्यामध्ये ॲड केलेला आहे। आता इथे मी आमचा घरगुती मसाला घालत आहे जो जास्त तिखट नाही, त्यामुळे इथे मी 2 चमचे घरगुती आमचा मसाला जो आहे तो वापरलेला आहे आणि 1 चमचा गरम मसाला ह्यामध्ये ॲड केलेला आहे आणि आता ते आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी अगोदर थोडंसं मीठ घातलेलं होतं, ते चेक करून कमी असल्यामुळे मी ह्यामध्ये परत थोडंसं मीठ ॲड केलेलं आहे आणि आता मी इथे ते चेक करून बघितलं तर ते व्यवस्थित मीठ बरोबर ग्रेव्हीला लागलेलं आहे। तर आता इथे आपण थोडीशी कोथिंबीर चिरून घातलेली आहे आणि एकदा व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता इथे मी अर्धा चमचा काश्मीरी रेड चिली पावडर घातलेली आहे। काश्मीरी रेड चिली पावडर जास्त तिखट नसतो, त्यामुळे फक्त फ्लेवरसाठी मी इथे ह्याला ॲड केलेलं आहे आणि लाल तिखट जे आहे ते तुम्ही आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर आता इथे आपण परत एकदा मसाला घातल्यानंतर याला झाकण लावून 15 मिनिटापर्यंत मीडियम फ्लेमवरती आपल्याला ठेवायचं आहे। तर इथे आपली 15 मिनिटं झालेली आहे आणि मटणाचा रस्सा जो आहे तो सुद्धा शिजलेला आहे। तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा। जर आवडली असेल तर लाईक करा आणि मित्रांसोबत शेअरसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।